छत्रपती एज्युकेअर मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आय एम फोर्थ इयर MBA स्टुडंट फ्रॉम GMC. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की टोटल महाराष्ट्रामध्ये BMS सीट्स किती आहेत कॅटेगरीनुसार. तर सुरुवातीला बघूया टोटल BMS कॉलेज आहेत महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट कॉलेजमध्ये तर 104 आहेत. टोटल प्रायव्हेट BMS कॉलेज महाराष्ट्रामध्ये 104 आहेत आणि टोटल सीट आहेत BMS कॉलेजमध्ये 8181. त्याच्यामध्ये एका BMS कॉलेजला जवळपास 60 ते 100 सीट आहेत आणि प्रत्येक कॉलेज. आता बघूया सीट किती आहेत प्रत्येक कॅटेगरीनुसार. SCPC कॅटेगरीमध्ये टोटल 607 सीट आहेत. त्याच्यामध्ये जनरल साठी 425 आहेत, वुमन साठी 182 आहेत. नंतर OBC कॅटेगरीमध्ये टोटल 577 सीट आहेत. जनरल साठी 404 आहेत आणि वुमन साठी 173 आहेत. SC कॅटेगरीमध्ये 395 आहेत, जनरल साठी 276 आहेत आणि वुमन साठी 118 आहेत. ST कॅटेगरीमध्ये टोटल 212 आहेत. त्याच्यामध्ये जनरल साठी 148 आहेत, वुमन साठी 64 आहेत. VJ कॅटेगरी टोटल 91 सीट आहेत. त्याच्यामध्ये जनरल साठी 64 आहेत आणि वुमन साठी 27 आहेत. NT1 कॅटेगरी टोटल 76 सीट आहेत, जनरल साठी 53 आहेत आणि वुमन साठी 23 आहेत. NT2 कॅटेगरी टोटल 106 सीट आहेत. त्याच्यामध्ये जनरल साठी 74 आहेत, वुमन साठी 32 आहेत. NT3 कॅटेगरी टोटल 61 सीट आहेत. त्याच्यामध्ये जनरल साठी 43 आहेत, वुमन साठी 18 आहेत. ओपन कॅटेगरी टोटल 2958 सीट आहेत, जनरल साठी 2069 आहेत आणि वुमन साठी 889 अशा सीट्स आहेत. तर सर्वात मध्ये जनरल साठी म्हणजे कसं, जनरल मध्ये तुम्ही वुमन पण अप्लाय करू शकता सीट साठी, म्हणजे गर्ल्स पण अप्लाय करू शकता. तर त्याच्यामुळे जनरल सीट म्हणले जाते. आता हे झालं थोडक्यात माहिती सीट मॅट्रिक्स बद्दल महाराष्ट्रातल्या प्रायव्हेट BMS कॉलेजच्या बद्दल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर ओपन साठी एवढे सीट सुटतात तरी पण ओपनचा कट ऑफ का हाय जातो, याबद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बोलूया. एवढं या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काउन्सिलिंग बद्दल काही डाऊट शंका असेल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट साधू शकता. धन्यवाद.